रणरागिणी हळदी कुंकू. रणरागिणी हळदी कुंकाची सुरुवात झालेली आहे मागच्या 10 वर्षापासून. छोट्या पैमानावर हे हळदी कुंकू सुरू झालं होतं, आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे. जेव्हा स्टार्टिंगला आम्ही हळदी कुंकू घेतलं त्या वर्षी आम्हाला 300 ते 400 महिलांचा यात सपोर्ट मिळाला. आता 3000च्या वर आमच्या इथे महिला इथे येतात. आम्हाला ह्या गोष्टीचा भरपूर प्राऊड आहे. हे हळदी कुंकू म्हणजे स्पेशली विधवा महिलांचं हळदी कुंकू असते, ज्यात आम्ही सगळ्या विधवा महिलांना सन्मानाने इथे बोलवतो आणि त्यांना हळदी कुंकू देतो. का बरं? तर याच्या मागचा उद्देश एकच आहे, विधवा सधवा समान. आणि याची सुरुवात म्हणजे माझं श्रद्धा शिक्षण केंद्र म्हणून माझी संस्था होती, तिथे शिवण क्लास आणि पार्लर हे चालत होतं. आणि तिथे म्हटलं तर साधारण वर्गाच्या महिला तिथे शिकायला यायच्या. एक वेळा एक ताई मी ऑफिसमध्ये बसली असताना स्पेशली आल्या आणि भरपूर रडू लागल्या. जेव्हा त्या रडत होत्या त्यांना मोठ्या मुश्किलीने आम्ही त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं कारण 2-4 महिने आधीच त्यांच्या नवऱ्यांची डेथ झाली होती आणि त्यांच्या कॉलनीत जे हळदी कुंकू व्हायचं ते हळदी कुंकू त्यांच्याशिवाय त्याची कार्याची सुरुवात होत नव्हती. पण त्या वर्षी त्यांना कोणी विचारलं सुद्धा नाही. त्या गोष्टीचं त्या बाईला इतकं वाईट वाटलं की तिनं तिचं दुःख आमच्याजवळ रडून दाखवलं. त्या वर्षी मला कळलं की महाराष्ट्रीयन महिलांसाठी हळदी कुंकू किती मायने ठेवते. कारण मी मारवाडी कास्टशी बिलॉंग करते. मारवाडी कास्टमध्ये बायांना हळदी कुंकू देत नाही, अशातली प्रथा नाही. तर विधवा असेल तरी तिला तिचं वाण दिलं जाते. आणि त्या वर्षीपासूनच आम्ही ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली. माझ्या क्लासमध्ये ज्या मुली होत्या, ज्या ताई होत्या, त्यांनी मला सपोर्ट केला आणि आम्ही हळदी कुंकू देण्याला सुरुवात केली. आणि म्हणूनच तेव्हापासून हे हळदी कुंकू चालत आहे. आणि आता जर का आम्ही याला बंद करायचा विचार केला ना, तर स्पेशली पुरुष मंडळीची आम्हाला याला साथ आहे आणि ते बंद होऊ देत नाही. कारण ह्याच वर्षी काही गोष्टी अभावी आम्ही हा हळदी कुंकू घेणार नव्हतो, पण नितीनदादा खेडे यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं की नाही, छोट्या पैमान्यावर घ्या पण हे हळदी कुंकू घ्या. ह्या वर्षी आम्हाला हरिसेवा फाउंडेशन, स्पेशली महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि जॉईंट्स ग्रुपचे विजयदादा गुल्हाणे आणि युवा व्यापारी संघाचे लोकेश दादा अग्रवाल आणि प्रवीण दादा चौधरी यांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे. म्हणजे आपण ज्या चालीरीती म्हणतो की विधवा महिलांना हळदी कुंकू द्यायचं नाही, पुरुष मंडळी त्याला मनाई करतात, त्याचं एक जिवंत उदाहरण इथे होतं की आज सगळे गेस्ट इथे आले होते आणि यांना कशासाठी, तर विधवा महिलांना हळदी कुंकू देण्यासाठी. जर का पुरुष विधवा महिलांना हळदी कुंकू देण्यासाठी प्रोत्साहित करू शकता तर आपण महिला का बरं मागे पडतो? का बरं विधवेला हळदी कुंकू देताना 10 वेळा बाया विचार करतात? आमचा उद्देश हाच आहे की विधवा महिला आहे त्यांनाही तुम्ही जर का हळदी कुंकू दिलं आणि त्यांनाही तुम्ही तुमच्या समान समजलं तर त्या पुढे जातील. कारण मला वाटते हा सण सवासिनींचा तर आहेच, पण सवासिनींच्या आधी तो स्त्रीच्या सन्मानाचा आहे. कोणतीही स्त्री असो, आज ती विधवा जर का झाली तर आपल्या घराला घेऊन चालते. कारण जीवनाला दोन चाकं असतात म्हणतात ना, एक बाईचं एक माणसाचं. जेव्हा माणसाचं चाक गेलं तेव्हा त्या बाईला त्या दोन्ही चाकाची धुरा पूर्ण पार पडावी लागते. तिला अर्थार्जनही करावं लागतं आणि सोबत घरचा चाका पण पूर्णपणे ओढून न्यावा लागतो. तेव्हा त्या बाईला किती त्रास होत असेल, किती वेदनेनं ती तडफडत असेल. आपण तिची वेदना फक्त छोट्याशा एका हळदी कुंकाने आणि तिच्या चेहऱ्यावर एक छोटंसं स्माईल आणलं तर मला वाटते आम्ही जो हळदी कुंकू करत आहोत त्या हळदी कुंकू करण्याचं सार्थक होईल. आणि याच्यासाठीच आम्ही इथे हळदी कुंकाची सुरुवात केलेली आहे. सो थँक्यू वरुडवासी महिला ज्या सौभाग्यवती आहेत पण ह्या कार्यक्रमाला येतात आणि आवर्जून सगळ्या महिलांना सपोर्ट करतात. याच्यासाठीच आम्ही ह्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम
जग में अब तक जारी है। कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम ही नारी है। जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। कोमल है कमजोर नहीं तू। इल्म हुनर में दिल दिमाग में किसी बात में कम तो नहीं। इल्म हुनर में दिल दिमाग में किसी बात में कम तो नहीं। पुरुषों वाले सारे ही अधिकारों की अधिकारी है। कोमल है कमजोर नहीं, बहुत हो चुका अब मत सहना, तुझे इतिहास बदलना है। बहुत हो चुका अब मत सहना, तुझे इतिहास बदलना है। नारी को कोई कह ना पाए, अबला है बेचारी। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। हरवले आभाळ ज्यांचे, होतयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना, होतयांचा सारथी। हरवले आभाळ ज्यांचे, होतयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना, होतयांचा सारथी। साधना करीती तुझी जे, साधना करीती तुझी जे, नित्य तव सहवास दे। सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। बुल्हाने काका यांचं स्वागत सोनलताई अग्रवाल करतील अशी मी तिला विनंती करते. यानंतर स्वागत होईल नितीन दादा खेरडे यांचं. चौधरी दादाचं स्वागत प्राजक्ता बेहरे करतील.
उपस्थित काकाजींचं स्वागत खासबागे ताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर डॉक्टर मीनाताई बंदे यांचं स्वागत सविताताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर प्राध्यापक किशोर तडस यांचं स्वागत ताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. लोकेश दादा अग्रवाल यांचं स्वागत जे आपल्या आयोजकामध्ये आहेत त्रिवेणी ताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. पुष्पाताईंचं स्वागत पूनम करेल अशी मी तिला विनंती करते. गुल्लानी काकूंचं स्वागत प्रतीक्षा करेल अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर आमच्या अग्रवाल काकूंचं स्वागत ताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. शैलजाचं स्वागत नाही नाही सगळ्यांचं स्वागत आहे. पटकन पटकन उठा. फक्त आमच्या एवढ्या मिळत ऐकलेले काकूचं स्वागत शैलजाचं स्वागत ताई करतील. शैलजा ताई करेल अशी मी तिला विनंती करते. प्रिया ताईंचं स्वागत या ताई आपल्या ताई तुम्ही जाऊन त्यानंतर कमलाताईंचं स्वागत मगरने ताई करतील मी अशी त्यांना विनंती करते. अजून कोण राहिले आपल्या नाही कविता कोण आहे रेणुकाताई इंगळे यांचं स्वागत मी स्वतः करते. प्रज्ञाताई प्रतिभाताईंचं स्वागत प्रतिभाताईंचं स्वागत लोकमत न्यूज मधून आहेत त्या. प्रतिभाताईंचं स्वागत ताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. ताई सगळे एक एक फुल घ्या समोर. अर्चना ताईचं स्वागत यानंतर होईल. या ताई अर्चना ताईचं स्वागत. त्यानंतर सर्व मान्यवर ताईंचे स्वागत करण्यात येईल. दादा फक्त तुम्ही कॅमेरा फिरव जा. कोणी राहिलं नाही पाहिजे. अजून देऊ का? यानंतर उपस्थित मान्यवरांचं आपल्याबद्दल 2 शब्द बोलतील. त्या मार्फत ज्या स्त्रिया अतिशय दुःखातून बाहेर पडून त्यांनी खूप चांगलं नाव कमावलेलं आहे आणि त्यामुळे आज त्यांचा सत्कार घेण्यात येत आहे. पुढील दुरा मी तृप्तीताई मगर्दे यांच्याकडे देते. त्यांना माझा नमस्कार. इथे उपस्थित आज रणरागिणी ग्रुप तर्फे सर्व मान्यवरांचे इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अध्यक्ष महोदय आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि बाहेरगावावरून आलेल्या माझ्या महिला मंडळी यांचे रणरागिणी ग्रुपतर्फे मी मनपूर्वक स्वागत करते. आजचा हा उपक्रम जो सोनल दिदींनी इथे गेल्या बऱ्याच वर्षापासून हा उपक्रम आमच्या सोनल दिदी अग्रवाल या रणरागिणींसाठी राबवित असतात
आणि हे वरुडवासियांसाठी आणि सर्व महिलांसाठी वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून तर म्हणतात ना, तिला समजून घेतलं तर ती कल्पवृक्षाची सावली आहे. तिला समजून घेतलं तर ती कल्पवृक्षाची सावली आहे. म्हणूनच मंदिरातल्या भगवंताचं देखील नाव देखील माऊली आहे. बरोबर आहे ना? आपण काय म्हणतो? विठ्ठलाला काय म्हणतो? माऊली. काय म्हणतो? माऊली. माऊली म्हणजे आई, जी ही उदरातून आपल्या मुलाला जन्म देते, तिचा सांभाळ करते, ती 9 महिने काय काय सहन करते हे तिला माहिती. बरोबर की नाही? म्हणून आज या अशा रणरागिणींचा सत्कार करण्याचा इथे उपक्रम आज राबविलेला आहे. आणि आज माझ्या गावावरून प्रमिलाताई दवंडे आणि आज आमच्या ह्या 5ही रणरागिणी, आमच्या गावामधल्या 5ही रणरागिणी यांनी आपापला संसार, कुंकू मिटल्यानंतरही आपापला संसार त्यांनी सुरळीत चालवला. आपल्या लेकरा बाळांना मोठं केलं. कोणी मजुरी करतात, कोणी पापडांचा व्यवसाय करतात, कोणी बँकेमध्ये आहेत. बरोबर ना? अशा रणरागिणींचा सत्कार आपण करतोय, हे आपल्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे. आणि या सर्व रणरागिणींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वप्रथम आपण प्रमिलाताई दवंडे, राहणार वाठोडा, यांचा सत्कार घेऊया, सन्मान करूया. आज इथे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होऊन राहिलेला आहे. आजी तुम्ही पण या समोर. कविता ते आल्या ना, आजी याच समोर तुम्ही यांना म्हणजे काही फार मोठा गुन्हा नाहीये, पण त्यांनी स्वतः कार्य करून आपल्या मुलांना पण घडवलेलं आहे. म्हणून आपण त्यांचा स्पेशली सत्कार घेत आहोत. इथे विधवा महिलांचा सत्कार होत आहे. आपल्याकडून मी अपेक्षा करते जोरदार टाळ्यांमधून आहे. पण माझी हिंमत बोलायची नव्हती, पण तुम्ही मला हिंमत दिली ना, आता मी अशीच हिंमत ठेवणार आहे आणि सामोर जाणार आहे. जाना काकू, तुम्ही द्या मॅम. एक मिनिट मॅम. मीनाताई वंदे या त्यांचं कौतुक करतील अशी मी या सणाला त्यांना, कारण मला माहिती आहे कवितासाठी मीनाताई काय आहे. कविताला पुढे आणण्यात आणि वेळोवेळी प्रोत्साहन देण्यात मीनाताईचा खूप हात आहे. जवळ राहा. कविता माझी मुलगी आहे असं मी तिला समजते नेहमी, आणि योगाला यायला पण मी तिला प्रोत्साहन दिलं. ड्रेस घालून यायचं की साडी घालून यायचं नाही म्हटलं, ड्रेसच घालून यायचं, कोणी काही म्हणणार नाही. आणि आता मी हे काम करू नाही करू मला कोणी काय म्हटलं, कोणीच काही म्हणत नाही. आपल्याला काम पोटासाठी करायचं आहे, आपलं फॅमिली आपली आपल्याला हे करायचं आहे. त्याच्यामुळे तिला मी काम करायला पण प्रोत्साहित प्रवीण सर. आणि अनेकदा जिंकून दिलाय तिने आमच्या आपल्या स्वकर्तृत्वावर त्यांनी आपलं व्यक्तिमत्व घडवलेलं आहे. आपल्या लेकरांना सांभाळून, आपल्या घराला सांभाळून, आपलं कुटुंब सांभाळून त्या बँकेमध्ये आहेत, बँकेच्या याच्यामध्ये कार्य करत आहेत. त्यांचं संघर्ष होऊन राहिलेलं आहे. कर्तव्य गाजवणाऱ्या आणि लागणाऱ्या कर्तृत्ववान महिलांसाठी सत्कार होते. केलं. हा ताई शीतलताई वगैरे या ना समोर करायला. या ना, जे जे राहिलं ते या ना प्लीज. कारण या सोबत या कारण एवढेच जण आहे. अजून कोण राहिलं? या ठिकाणी संगीताताई लोकडे, अजून कोण राहिलं? तू त्याच्यात सविता ताई यानं विचारलं. जयश्री ताई यानं समोर. नाही नाही यानं निघालं शैलेला. आदरणीय ताईंचा अशा कर्तृत्ववान महिलाचा इथे सत्कार घातलेला आहे. नाही नाही
एक मिनिट हा. 4 सुना सांभाळते म्हणजे एवढीशी असून बापरे बाप, ती कामाची आहे. 4 सांभाळून झाली. कोण राहिलं ज्यांच्या हस्ते सन्मान आहे आला तरी बिलकुल द्यायला पाहिजे. ताई फक्त 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं. नीट बस. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सर्व रणरागींना मी इथे नमन करतो. आजच्या या रणरागिणीचा जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय पाहुणे मंडळी, रणरागिणी ग्रुप आणि ज्यांचा इथे सत्कार होत आहे असा सर्व सत्कार मूर्ती, हा जो विद्वांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू आहे. आता या कार्यक्रमाला ह्या 10वं वर्ष आहे. दरवर्षी आपण सोनल दिदीच्या पुढाकाराने आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेत असतो. आणि आपण किती वर्ष म्हणजे कित्येक वर्षांपासून सतत पाहत आहे की समाजात सुधारणा घडायला पाहिजे. इंग्रजांनी सुद्धा आपल्या समाजात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला. सती जाण्याची जी होती एक परंपरा होती, तिच्यावर त्यांनी नियमानं बॅन आणले. शिक्षणासाठी सावित्रीबाई पुढे आल्या. जिजाऊनी छत्रपती शिवाजींना शिकवलं. म्हणजे बायांनी, महिला भगिनींनी, पुरुषांचा जरी शूरवीर झाले सगळ्या महिला भगिनींचा त्यामध्ये हात आहे. तर हा कार्यक्रम असाच आमच्या दिदी आणि ग्रुपकडून दरवर्षी चालत राहायला पाहिजे. आणि आपल्या ज्या काही कुप्रथा आहे समाजात, विद्वांना आपण जे दुरावतो, त्यांचा दुर्लक्ष करतो म्हणा, किंवा सामाजिक कार्यात असो, धार्मिक कार्यात असो, त्यांना आपण याच्यात म्हणजे ह्या सत्कार्यापासून दूर ठेवतो. असा भेदभाव न करता त्यासुद्धा एक ईश्वराने दिलेलं आपलं ग्रुप आहे, त्यांना सुद्धा समानता, त्यांना सुद्धा आपल्या समानता ठेवी, आपल्याला समान बसवावं या अपेक्षेतून ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या रणरागिणींचा इथं सत्कार झाला त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जस्ट वेट बापरे. आज रणरागिणी ग्रुपच्या वतीने इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे, त्यामध्ये आमची एक रणरागिणी ताई आदरणीय श्रीमती पद्माताई साखरकर, मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. आणि आदरणीय श्री नितीन दादा आणि आमच्या नीताताई खेरडे या त्यांना सत्कार देतील अशी मी त्यांना विनंती करते. कृपया आपण व्यासपीठावर यावं. आहे सर्व पाहुण्यांचे, अतिथीगणांचे मी इथे मनपूर्वक स्वागत करते, धन्यवाद मानते. आपण आलात आणि आमचा कार्यक्रम हा प्रकाशमय केला. धन्यवाद ताई, धन्यवाद दादा. धन्यवाद, धन्यवाद. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, हा स्त्रियांचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही आहे. 2च मिनिट बोलायचं आहे. तर या ठिकाणी बरेच वक्ते येऊन गेलेत आणि त्यांनी खरोखर सर्वांचं कौतुक केलं. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भगिनी, उपस्थित असलेले आमचे सगळं आदरणीय मंच, भगिनींना, तर भगिनींच्या संदर्भामध्ये आज जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम सोनलताईंनी बरेच वर्षापासून सुरू केलेला आहे. खरोखर सोनलताई, तुझं मी अभिनंदन करतो. आज रणरागिणी ग्रुपच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही
सतत 10वा वर्ष, मधात कोरोनाचा जर 2 वर्षाचा कालखंड सोडला तर विधवा महिलांचे हळदी कुंकू आणि सोबत ज्यांचं कुंकू शाबूत आहे त्या मोठ्या आनंदानं या भगिनींच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहे. आणि हे एक आशादायक चित्र या सभागृहातून गेल्या 10 वर्षापासून निर्माण होत आहे. हा एक सकारात्मक भाव समाजामध्ये सर्व स्त्रियांना सन्मानाची मुकुटमणी घालून जातो. त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्कीच मदत करतो. त्यांच्या मनामध्ये राहिलेला पूर्वग्रह दूषितपणा दूर करण्यासाठी निश्चितच सोनलताई आणि आमच्या ग्रुपने घेतलेला हा पुढाकार प्रेरणादायी त्यांच्यासाठी ठरेल असा आशावाद या सभागृहातून व्यक्त करताना मला अत्यानंद होत आहे. जन्म आणि मृत्यू हे दोन्ही आपल्या हाती नसतात. जेवढं आपलं भाग्य असते तेवढं आपण जगतो. कोणाच्या घरात कोणी जन्म घ्यावे हे सुद्धा आपल्या हाती नसते. आणि असं जीवन जगताना अचानकपणे आपला साथीदार जर आपल्याला सोडून गेला तर समाजाचा त्या बाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो थोडासा नेगेटिव्ह स्वरूपाचा होतो. आता याला ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. इतिहासामध्ये स्त्रीचा पती वारल्यानंतर तिला सती पाठवल्या जात होते, म्हणजे सती जाण्याची प्रथा होती, ती बंद करण्यात आली. त्यानंतर केशवपन करून तिला विद्रूप केल्या जात होते, म्हणजे तिच्या सौंदर्याकडे पाहून कोणी भाळून जाऊ नये. ती सुद्धा प्रथा बंद करण्यात आली. परंतु ही प्रथा परंपरागतपणे कुंकू न लावण्याची, हळदी कुंकू नाही बोलवण्याची, वेगवेगळ्या धार्मिक रूढी परंपरा कर्मकांड करण्यामध्ये विधवा महिलांना कुठल्या प्रकारचं स्थान न देण्याची जी परंपरा आहे, ही परंपरा कुठेतरी त्यांच्या मनाला दुखावणारी होती, त्यांच्या सन्मानाला ठेस पोहोचवणारी होती. आणि मनुष्य हे युनिट पकडल्याप्रमाणे ती जिवंत असो, तिचा नवरा किंवा मृत्युमुखी पडलेला असो, मानवता म्हणून तिला सन्मानानं जगण्याचा अधिकार समाजामध्ये आहे. प्रत्येक गोष्टी करण्याचा अधिकार तिला समाजाने दिलेला आहे आणि तो हक्क तिच्याजवळून कोणी हिरावून घेणार नाही. हेच ठामपणे या सभागृहामधून आज सांगण्याचा हा दिवस म्हणून विधवा महिलांचं हळदी कुंकू आपण मोठ्या थाटामाटात घेत आहोत. आणि नक्कीच या कार्यक्रमासाठी या सर्व मंडळींचा आम्हाला सहकार्य लाभलं. त्याच्यामध्ये आमचे आदरणीय काकाजी श्री विजय काका गुल्हाने, जायंट ग्रुपचे अध्यक्ष, त्यानंतर दरवर्षी या कार्यक्रमाला मदत करणारे नितीनदादा खेरडे, रामभाऊजी राऊत काकाजी, हरिसेवा फाउंडेशन आणि आमच्या पाठीची खंबीरपणे नेहमीच काहीही करा तुम्ही बिलकुल मास्टर के पीछे खड़े रहने वाले हमारे बड़े भैया लोकेश जी अग्रवाल, अध्यक्ष वरुड युवा व्यापारी संघ, ही सर्व मंडळी होती. महात्मा फुले बँकेचे दिलीपराव लोखंडे यांनी सुद्धा आम्हाला भरघोस मदत या कार्यक्रमाकरिता दिली. ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या वतीनं मी या सर्व महिलांना आज शुभेच्छा देतो. आणि ज्या ज्या सर्व मान्यवरांनी, मित्रपरिवारांनी या कार्यक्रमाकरिता मदत केली त्या सर्वांचं, ज्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतलं त्या सर्व महिलांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आभारसुद्धा व्यक्त करतो. तुम्ही नटा आणि इतरांनाही नटण्यास मदत करा असा संदेश, आज हर्षदायी संदेश आपण या ठिकाणून सर्वांनाच देऊया आणि सर्व लोक आनंद राहूया हाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. मी खूपदा या टाईमबद्दल सोनूने मला सांगितलं आहे की झोपे या ताई खूप छान बनवतात. आज मी प्रत्यक्षात त्यांना पाहिलं आहे आणि त्यांनी पुढाकार पण घेतलेला आहे. एक सुंदर एक सुरुवात त्यांनी केलेली आहे आपल्या वरुडमध्ये. ढोकळ्याचं पीठ आपल्याला मिळतं आणि ते अतिशय सुंदर बनवण्याचं कार्य ताईतर्फे केलं जाते. ही सेवा आपल्याला अहोरात्र देणारी ताई आज यांचा आदर सत्कार करण्यात येत आहे. सर्व मान्यवरांतर्फे आदर सत्कार घेण्यात येत आहे.
जोरदार टाळ्यांनी सर्वांनी ताईंचे स्वागत करा. 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. जरुरी होतं ताई तुमचा आम्ही आपल्याला सीमाताई 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम मी इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून खूप आभार मानते. तुम्ही इथे बोलावून आम्हा स्त्रियांचा सत्कार घेतला आणि इथे बोलावले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सांगायचं तर खूप आहे, कारण जीवनात ऊन सावलीसारखा प्रत्येक क्षण हा येत असतो. अचानकपणे काही असे प्रसंग येतात की माणसाला त्याला सामोरे जावे लागते आणि ते अगदी अशक्य असते. परंतु यातूनही आपण जर जिद्द ठेवली आणि नीतिमत्ता कायम जर ठेवली तर खरोखर आपल्याला कितीही मोठा जर पर्वत असला तर आपण तो चढू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जर सर्वांची साथ असली तर मी इथे प्रत्येकाला सांगू शकते की शैलेश भाऊ देशमुख, नितीनदादा खेरडे, मंजुताई खेरडे, नीताताई अशासारखे, सोनालताई अशासारखे लोक आपल्या पाठीशी असतात. तर कुठलाही प्रसंग आपण अगदी सहजतेने पार पाडू शकतो. माझ्या जीवनात तर इतकं मोठं म्हणजे मैत्रीचं इतकं मोठं स्थान आहे की प्रत्येक ठिकाणी अगदी आजारापासून तर शेवटपर्यंत आणि आजपर्यंत मला सगळ्यांची खूप साथ मिळाली. माझे मिस्टर, मी सीमा अभय देशमुख, टेमुरखेडा. माझे मिस्टर गेल्यानंतर अगदी 1 महिन्यात मी SOSला जॉईन झाली. मी SOSला ॲज अ टीचर आहे आणि त्यानंतर माझा जे काही रोजचा टिफिन राहायचा तो माझ्या सगळ्या शाळेतल्या मैत्रिणी एन्जॉय करायचा आणि म्हणायच्या की मॅडम तुम्ही जो ढोकळा आणता तो अगदी अफलातून आहे आणि खरंच तुम्ही हे प्रेमिक्स तुम्ही तयार करा आणि आम्हाला विकत द्या. मी म्हटलं कुठे काहीतरी असंच मी आपल्या ढोकळा आणते आणि तुम्हाला भरवते, तुम्ही तोच खा. नाही म्हणाले आम्हाला आमच्या घरी करायचं आहे, तुम्ही खरंच हे ढोकळ्याचं प्रेमिक्स तयार करा. मी सहज माझ्या शाळेसाठी म्हणून ढोकळ्याचं प्रेमिक्स आपला एक 4 ते 5 किलो तयार केला आणि आमच्या शाळेच्या ग्रुपवर मेसेज टाकला की मी ढोकळ्याचं हे प्रीमिक्स तयार केलं आहे. याच्यातून हे सांगायचं आहे मला की तो ढोकळा मी माझ्या BC ग्रुपमध्ये म्हणजे मंजुताई खेरडे वगैरे आमचा शैलेश दादा देशमुखची पत्नी, प्रणालताई वगैरे आमचा ग्रुप जो आहे BC ग्रुप, त्या BC ग्रुपमध्ये जो ढोकळा खाल्ला आणि तो ढोकळा कसा बनतो हे विचारलं तर यावले ताईंनी मला सांगितलं. त्यानंतर तो मी ट्राय केला. खरोखर तो इतका छान आहे की त्याला मला अगदी 3 महिन्यात एवढा मोठा रिस्पॉन्स मिळाला आहे की आजही मी माझं पार्सल अकोल्याला पाठवलं. नागपूर, उमरेड, अमरावती, वर्धा, अकोला, मुलताई, मोर्शी आणि वरुड, टेंभुर्खेडा या सगळ्या गावांमध्ये सध्या सीमा देशमुखचा ढोकळा हाऊसचे पॅकेट पुरते आहेत आणि मंजुताईंनी तर मला आता वाटते 25 पॅकेटच्या वर घेतलेले असेल. भरपूर प्रमाणात माझा असा ढोकळा जात आहे आणि माझ्या डेअरीमध्ये सुद्धा माझ्या ढोकळ्याचे पॅकेट्स अवेलेबल आहेत. सगळ्यात मोठा रिस्पॉन्स मला माझ्या शाळेने दिला. अक्षरशः प्रिन्सिपल सरांपासून तर गेटकीपर सावरकर दादा, गेटकीपर ताई सगळ्यांपर्यंत सगळ्यांनी माझे पॅकेट्स विकत घेतले. त्यानंतर सगळ्या टीचर्सनी स्टेटस ठेवलं, माझ्या मैत्रिणींनी माझं स्टेटस ठेवलं आणि प्रत्येक पॅरेंट्सपर्यंत तो ढोकळा पॅकेट गेला आणि त्याची सर्वात मोठी ॲड झाली. खरंच मैत्रिणींनो, तुम्ही पण एकदा माझा ढोकळा पॅकेट यूज करून पहा आणि अशाच पद्धतीने आपण खूप कॉन्फिडन्स आपल्याला येत असतो. एक टीचर असताना दुसरा तर एक मी बिझनेसमॅन झाली आहे आणि शाळेत जशी जाते तर माझ्या टीचर्स म्हणतात गुड मॉर्निंग बिझनेस वुमेन, तेव्हा मला खूप प्राऊड फील होते. ठीक आहे, धन्यवाद. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. लेकुरवाळे ताईंचा सत्कार घेण्यात येईल. खासदार ताई या. खासदार ताई या इकडे. यानंतर 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. आयोजकांनी 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली आणि रणरागिणी हे जो टायटल दिलं ते खरोखर समर्पक आहे.
तर हा पतीच्या निधनानंतर खरोखर स्त्रीच्या आयुष्यातला खूप मोठा स्ट्रगल आहे. जेव्हा मी केकचा बिझनेस चालू केला आणि सोनलताई अग्रवाल यांच्या दुकानातून केकचं प्रीमिक्स आणि हे क्रीम नेत होती, तेव्हा अगदी 12-12, 15-15 किलोचं वजन अगदी हाती घेऊन जात होती. कारण मला बाईक चालवता येत नव्हती आणि मुलं पण खूप छोटे छोटे होते. अवघा 3 वर्षाचा माझा मुलगा होता. म्हणून सांगते की कोणतीही वेळ आयुष्यात आली तरी मागे पाहायचं नाही. ज्या स्त्रियांनी आपला स्ट्रगल चालू ठेवला ती नक्कीच आयुष्यामध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. आता हल्ली मी नगरपालिका जॉईन केलेली आहे. म्हणून सांगते, मी माझ्या एक अनुभवातून सांगते की मागे पाहायचं नाही, समोर चालायचं आणि कोण काय बोलते याकडे लक्ष द्यायचं नाही. एक उखाणा घेते आणि एक स्वतःवर केलेली कविता सांगते. हल्दी में जल्दी कुंकू का रंग, हल्दी में जल्दी कुंकू का रंग, आखिर प्रमोद रावजी ने छोड़ दिला मेरा संग, आखिर प्रमोद रावजी ने छोड़ दिला मेरा संग. नाव माझं माधुरी, नावाप्रमात होतं माधुर्य. मी स्वतःवर केलेली कविता आहे. नाव माझं माधुरी, नावाप्रमाणे माझ्यातही होतं रे माधुर्य. कुणास ठाऊक काय आलं गांभीर्य, कुणास ठाऊक नियतीच्या मनातलं गांभीर्य. नाही कळलं या गांभीर्याचं गूढ, नाही कळलं या गांभीर्याचं गूढ. म्हणून हास्य हेच आहे जीवन उमलण्याचं फूल, हास्य हेच आहे जीवन उमलण्याचं फूल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. त्यांनी सादर केलेली आहे. खूप खूप धन्यवाद. बबलू दादा नरहरे यांचं स्वागत किशोर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. ताई ताई प्राजक्ताताई, अरुणाताई, ताई प्लीज. मी हळदी कुंकाचा कार्यक्रम होता जो आपण स्पेशली विधवा महिलांचा हळदी कुंकू घेतो आणि त्याला आपल्याला सपोर्ट असतं सौभाग्यवतींचं सुद्धा. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि सोबतच आपल्याला सोबत लागते पुरुष मंडळींची सुद्धा. आता तुम्ही बघितलेलं ते भरपूर पुरुष मंडळी इथे आली होती ज्यांनी म्हटलं की आम्ही ह्या कार्यक्रमाला तुमच्या सोबत आहोत. तर माय काकू काही बोलता? 2 शब्द तुम्हाला कसं वाटलं तसं या. मी आज कार्यक्रमाला आलेले विजय काका गुल्हाने यांचे मनाने आभार मानते की त्यांनी वेळातला वेळ दिला आणि कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान ग्रहण केलं. त्याच्यानंतर मी राऊत काकांचा आणि नितीन दादांचा आभार मानते की त्यांनी पण आपल्या हरिसेवा फाउंडेशनतर्फे आम्हाला वृक्ष दिले आणि पूर्ण कार्यक्रम घेण्यास मदत केली. स्पेशली थँक्स टू नितीन दादा. कारण ह्यावेळेस काही कारणास्तव आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकत नव्हतो, पण नितीन दादांनी आम्हाला प्रमोट केलं की नाही तुम्ही पुढे चला, तुम्हाला हा कार्यक्रम घ्यायचाच लागेल तर लहानशा प्रमाणावर आपण हा कार्यक्रम घेऊ, पण लेडीज हक्काने इथे येतात म्हणून हा कार्यक्रम इथे झालेला आहे. सोबतच नेहमी आपल्याला सोबतीला असतात युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेशदादा अग्रवाल की आपण कोणताही कार्यक्रम घेतला आणि कितीही खर्च असला तरी ते म्हणतात की तुम्ही करा, मी तुमच्या सोबतीला आहो. स्पेशल थँक्स टू किशोर. कारण किशोर शिवाय आम्ही कोणतीच कल्पना करू शकत नाही. कारण सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी किशोर इथे बघतो आणि नंतरच आमचं पाऊल टाकला जातो. म्हणजे पडद्यामागचा कलाकार जो म्हणतो तो आमच्या ग्रुपमध्ये किशोर आहे. त्याच्यानंतर थँक्स टू प्रवीणदादा चौधरी की जे आम्हाला नेहमी मदत करतात, ते येऊन पण गेलेले आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. बबलू दादा नरहरे यांचे पण मनपूर्वक आभार. त्याच्यानंतर आमच्या आजच्या ज्या सत्कार मूर्ती होत्या त्याही आल्या. आम्हाला फार गर्व आहे की आम्ही त्यांचा सत्कार इथे घेऊ शकलेलो आहोत. नीताताई, मंजूताई, मीनाताई बंदे, गुल्हाने काकू, माझी पूर्ण टीम, माझ्या पूर्ण टीममध्ये मीनाताई बंदे आहे, सोनालीताई आंडे आहे, समताताई चौधरी आहे, तृप्तीताई होले आहे, शीतलताई राऊत आहे, डॉक्टर प्रियंकाताई नेरकर आहे, प्राचीताई ठाकरे आहे, मोनालीताई भुलार आहे, मंजूताई खेडे आहे, नीताताई खेडे आहे, प्रेमलताताई अग्रवाल आहे, पूजाताई अग्रवाल आहे, ज्योतिताई अग्रवाल आहे, जयाताई नेरेकर आहे, प्राजक्ताताई बेहरे आहे, सविताताई फुले आहे, प्रज्ञाताई बोडखे आहे, तृप्तीताई मगरते आहे, अरुणाताई बेहरे आहे, रुपालीताई देशमुख आहे, त्रिवेणीताई झोड आहे, रत्नाताई धोले आहे, जयश्रीताई खासबागे आहेत, अंजलीताई तुमराम आहे, सविताताई काळे आहे, प्रतीक्षाताई खापरे आहे, रंजनाताई मस्की आहे, डॉक्टर प्रज्ञाताई मालते आहे, अनिताताई पटेल आहे, कल्पनाताई दाडे आहे, प्रेमलताताई राऊत आहे, प्रीतीताई बाडे आहे,
सगळ्या भगिनींचे मी इथे स्वागत करते आणि आभार मानते की त्या इथे आलेल्या आहेत. सोबतच माझा फोरन फेजच्या मुली आहेत ज्या नेहमी माझ्या सपोर्टला इथे असतात. कार्यक्रमाच्या पूर्ण तयारीसाठी त्या स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत माझ्या सोबत असतात. ह्या सगळ्यांचा मी इथे आभार मानते आणि अध्यक्षाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू राहील. बाकीचा कार्यक्रम आटोपला हे जाहीर करतो. धन्यवाद. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू. सदियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया. सदियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया. सीता जैसी अग्नि परीक्षा जग में अब तक जारी है. कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम ही नारी है, जग को. तुझा हा पापड पसारा इथे मांडून ठेवलास. अगं आपल्या राधा काकूंना बोलवलं का? आपल्या कामवाल्या काही आहेत त्या. अगं तू विसरलीस की काय? राधा काकूंचे मिस्टर वारलेत बरं मागच्याच महिन्यात. त्यांना कसं बोलवणार मी? अगं नवरा जाण्याचं दुःख हे फार मोठं, पण स्त्रीचं अस्तित्व काय आजही तिच्या कुंकवावरच ठरतं. हे बघ, परंपरेनुसार हळदी कुंकाचा कार्यक्रम हा सुवासिनी बायकांचा असतो. कुणाचा मान अपमान करण्याचा आमचा काहीही उद्देश नसतो. सहभागी व्हायचं किंवा नाही व्हायचं हा कोणी तिसऱ्याचा यात मान नसतो. तर सुहासिनींचा म्हणण्याच्या अगोदर हा सण स्त्रीच्या सन्मानाचा असतो. स्त्रीच्या सन्मानाचा असतो हे खरं आहे, पण कुठे स्त्रियांना सन्मान मिळतो? चार चौघात विधवाबाई आली तर तिला सगळे विटाळ मानतात आणि देवाधर्माच्या कार्यक्रमात तर तिला अपशकुनी मानून तिचा अगदीच अपमानच करतात. आणि ती जर जरा नटली ठटली तर समाजाच्या लोकांना कुठे रुजतं हे सगळं? स्त्री ही विधवा स्त्री ही साध्या वेशातच समाजाला भावते आणि तिचा शृंगारही पतिनिधनानंतर अगदीच पाप मानल्या जाते आमच्या समाजात. अगं तिच्या चारित्र्याच्या व्याख्येकरिता जगाचा कल नसावा. तिच्या चारित्र्याच्या व्याख्येकरिता जगाचा कल नसावा आणि तिचा शृंगार करो अथवा न करो हा तिचा वैयक्तिक प्रश्न असावा. हा तिचा वैयक्तिक प्रश्न असावा. अगं समानता ह्या सगळ्या गोष्टी टीव्ही मालिकांमध्येच बऱ्या वाटतात. प्रत्यक्षात कुठं तसं असते? जरा प्रथेची चौकट ओलांडून स्त्री वागली की हजार नावं ठेवायला हे टाळ्या वाजवणारेच पुढे येतात. विधवा सधवा समान ह्या गोष्टी सगळ्यांनी मनी अंगीकाराव्या. विधवा सधवा समान ह्या गोष्टी सगळ्यांनी अंगीकाराव्या आणि फक्त हळदी कुंकापर्यंत नाही तर आयुष्यात प्रत्येक जेव्हापर्यंत ती जगते तेव्हापर्यंत तिने स्त्री जन्माचा सन्मान करावा. स्त्री जन्माचा सन्मान करावा. राधा काकूंना बोलून आणते हळदी कुंकासाठी. नाही ऐक तू बरोबर करत आहे, पण त्याच्या आधी तुला एक गोष्ट सांगते. विधवा स्त्रीचा नवरा गेल्यावर आयुष्य बदललेलं असतं. ते आयुष्य काय एकट्या स्त्रीने जगावं? तुम्ही सांगा मला, काय एकट्या स्त्रीने जगावं? मला तरी वाटतंय इथे जेवढे जण बसलेले आहे किंवा जेवढे लोक आहे त्यांनी त्या विधवा स्त्रीचं दुःख कधीतरी उघड्या डोळ्यांनी बघावं, कधीतरी उघड्या डोळ्यांनी बघावं.
म्हणतेस तर मी राधा काकूंना हळदी कुंकवात सामील करते ना. अरे वा, बरं, जिंकलो आपण. मी आशा करते की हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम विधवा महिलांसाठी असतो. त्यात सौभाग्यवती ही स्त्रिया आमच्या कार्यक्रमाला जोडतात, ही फार मोठी गोष्ट आहे. पण ह्यानंतर तुम्ही विधवा स्त्रियांना हळदी कुंकू देताना 10 वेळा विचार करणार नाही, ही आशा मी नक्की इथे बाळगते. आणि कुंकू आपण लग्नाच्या आधीपासून लावतच आलो आहे, त्यामुळे कुंकवावर अगदी आजन्मच प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे. तर द्याल ना विधवा स्त्रियांना पण हळदी कुंकू? नक्की. थँक्यू. आम्हाला फक्त इथे एक संदेश द्यायचा होता, कारण ग्रामीण भागात सुद्धा आजही विधवा स्त्रियांना हळदी कुंकू लावताना 10 वेळा विचार केला जाते. आमच्या एका छोट्याशा प्रयत्नामुळे जर का त्या विधवा स्त्रीला कोणी हळदी कुंकाचा मान देत असेल तर ती आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. म्हणून आम्ही इथे ही छोटीशी लघुनाटिका प्रेझेंट केलेली आहे. थँक्यू सगळ्यांना. आणि आपण सगळे इथे आलेलो आहात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. उपस्थित मान्यवरांचे मी 2 शब्द बोलावे. हरिसेवा फाउंडेशन तर्फे रामभाऊजी राऊत काका आपल्याला 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. त्या हळदी कुंकात उपस्थित आमच्या सर्व मुली, सुना आणि भगिनींना मागे नवभारतच्या एका बातमीत होतं की या वर्षीची थीम जे हळदी कुंकवाची आहे ती निरोगी आरोग्याची असायला पाहिजे. तुळशीचे वृक्ष आणि गवती चहा या ठिकाणी वितरण करण्यात येत आहे. आता मी जर या गवती चहा आणि तुळशीच्या वृक्षाचं महत्त्व सांगत बसलो तर हा कार्यक्रम अपुरा पडतो. म्हणून मी जास्ती या तुळशीच्या वृक्षावर बोलणार नाही. फक्त इतकंच सांगू इच्छितो की तुळशीच्या वृक्षासारखा दुसरा या सृष्टीमध्ये वृक्ष नाही. देवता सावित्रीबाई फुले, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि आज आपण ज्यांचा सत्कार केला रणरागिणी, हा अत्यंत सुंदर कार्यक्रम सोनलताई आणि त्यांची टीम यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे. रणरागिणी ग्रुपच्या सर्व मेंबर यांना अजून काही लागलं तर आम्ही तयार आहोत. तुमच्या सर्व टीमला हार्दिक कुंकाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. त्याच्यानंतर शुभाताई तुम्हाला इथे मोटिवेट करायचं आहे. आम्हाला माहित आहे तुम्ही आमच्यासारख्या बिलकुल स्ट्रॉंग आहात, पण आपलं मोटिवेशन कुठेतरी स्त्रियांनाही मोटिवेट करून जाते. म्हणून शुभाताई इथे सगळ्यांना मोटिवेट करतील अशी मी त्यांना विनंती करते. पहा, शुभाताई तुमच्यासाठी टाळ्या पण वाजलेल्या आहेत. ताई, या सगळ्यांचं स्वागत आहे. असं नाहीये, फक्त सर्वप्रथम आभार मानते रणरागिणी ग्रुपचं की ते अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम घेतात, पण हा एक वेगळा कार्यक्रम त्यांनी 10 वर्षापासून राबवलेला आहे. हा कार्यक्रम जेव्हा राबवलेला आहे तेव्हा ज्या महिलांचे पती गेलेले असतात त्यांना थोडासा मॉरल सपोर्ट हवा असतो. तर या माध्यमातून सोनलताईंनी जी दिशा महिलांसाठी सुरू केलेली आहे ती खूप छान आहे. इथे आल्यानंतर सर्व महिलांना, त्या महिलांना असं वाटतं की हे माझं हक्काचं व्यासपीठ आणि हे जे रोपटं त्यांनी पेरलेलं आहे ते आता मोठा वृक्ष झालं आहे. 10 वर्ष झाले आहेत हा रणरागिणी ग्रुप या महिलांचा सत्कार आणि त्यांच्यासाठी काम करत आहे. परंतु मला एक सांगावं असं वाटतं की समाजात हा वेगळा ग्रुप तयार व्हायचं कारण काय, का बरं हा वेगळा ग्रुप तयार केला आहे? मला असं वाटतं की या ग्रुपनी जे पेरलंय ते आता जनसामान्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. यांना अशी वेगळी म्हणजे वेगळा हे प्रोग्राम घ्यायची गरज नसायला पाहिजे आणि सर्वच घरातून त्यांना निमंत्रित करून त्यांना हा सौभाग्याचं लेणं सगळ्याच महिलांनी बरोबरीने त्यांना दिलं पाहिजे. एवढं मला म्हणावंसं वाटतं की हा वेगळा ग्रुप नसून तुम्हा सगळ्यांचं आणि सगळ्यांना निमंत्रित करून त्यांना आपल्यात
घेऊन चालावं आणि या रोपट्यांचं मोठं वृक्ष आणि फळांनी युक्त झालेलं तेव्हाच आपल्याला बघता येईल, जेव्हा बाजूची घरातले स्त्री या स्त्रीला सगळ्या प्रोग्राममध्ये आमंत्रित करील. एवढं सांगते. आणि महिलाच्या झाल्यानंतर की त्या स्वतः काही करू इच्छित नाही किंवा डिप्रेशनमध्ये जातात किंवा त्यांना असं वाटतं की मी पंगू झालेली आहे, तर असा विचार न करता आपण स्वतःच इतकं सामर्थ्य दाखवायचं की छोटे मोठे व्यवसाय किंवा कुठलंही काम हे कमी नसतं. कुठलंही काम करायची तयारी असायला पाहिजे. एकदा आपण तयारी दाखवली कुठलंही काम करायची की आपोआप आपण त्यात पक्क होतो आणि ते काम आपल्याला चांगलं वाटायला लागतं. म्हणून कुठल्याच कामाची लाज न बाळगता किंवा माझं असं झालं म्हणून मी खूप मागे येणार आहे असंही मनात संकोच न करता तुम्ही व्यावसायिक दृष्टीने सुद्धा विचार करावा असं मला. थैंक अश्विनी ताई, सबसे पहले तो थैंक यू सोना दीदी को कि जो हर बार विधवा लोगों का एक जो हल्दी कुंकू का प्रोग्राम करते हैं, तो ये सोच बहुत बढ़िया है. तब विधवा लोगों का हल्दी कुंकू मतलब एक ये स्त्री ऐसा बोलते हैं कि हस्बैंड जाने के बाद उनका हल्दी कुंकू का मान नहीं रहता है, बट हल्दी कुंकू ये चीज़ है कि लेडीज़ का हस्बैंड हो या ना हो, हल्दी कुंकू बहुत मतलब अपने समाज में इसको बहुत महत्व दिया जाता है. तो ये चीज़ बहुत अच्छी है कि वो ये कर रहे हैं. इसीलिए मैं बस इतना ही बोलना चाहूँगी. थँक्यू सो मच. जयाताई नेरकर यांना मी विनंती करते की त्यांनी इथे बोलायचं आहे. मा सावित्री, मा जिजाऊ यांनी जो वसा दिला त्यातील एक धागा घेऊन आम्ही समोर चालत आहोत. एवढंच फक्त तुम्हाला या दिनी या क्षणी मी सांगू इच्छिते. आमच्या गावाने ताई चेहरा चेहऱ्यात वास करणारी गुरुदेव शक्ती पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानेश्वर महाराज. आणि प्रत्येक गावामध्ये जातो होता असा हळदी कुंकाचा कार्यक्रम कुठंच मिळत नाही. घरोघरी बाया जातात. सीमाताई देशमुख इथे ढोकळ्याचं पीठ विकत आहे. ज्यांनाही लागत आहे, एक स्त्री स्वतःच्या पायावर उभा होण्यासाठी धडपडत आहे, तर तिला आपल्याला सपोर्ट करायचा आहे. ज्यांनाही ढोकळ्याचं पीठ घ्यायचं आहे, सीमाताईंनी इथे अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि काळे मॅडमचं मी इथे स्वागत करते. आणि सोबतच इथे वृंदाताई पवार 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करते. काळे वहिनी मग तुम्हाला बोलायचं. पवार बोलत आहे. मी उखाणं घेत आहे. नीले वर्ण तारे धरती पे झूले, प्रकाश जी के साथ मेरी जीवन ज्योत जले. नीले वर्ण तारे धरती पे झूले, प्रकाश जी के साथ मेरी जीवन ज्योत जले. बड़े ते रणधार धारी, काय सांगू बाई मला समजे ना काही. माझ्या कुंक आज विझला मायेचा दिवा. गुरुविना आधार नाही, आधार कोणाचा नाही. नाही म्हटला आई बाप, आधार नाही. आधार कोणाचा कुणाची ठेवू नाही. मजला ठेवू आश कुणाची. गुरुविना आधार नाही, प्रभुविना आधार. गुरुविना आधार नाही, आधार कोणाचा नाही. आजचा हा जो हळदी कुंकाचा कार्यक्रम तुमच्या ग्रुपने अरेंज केलेला आहे हा खूपच सुंदर आहे. अतिशय अभिमानास्पद आहे. त्याकरिता मी तुमच्या संपूर्ण ग्रुपचं अभिनंदन करते. आणि हा कार्यक्रम तुम्ही असाच पुढे सुरू ठेवाल, कारण त्यांच्या जीवनामध्ये जे आनंदाचे क्षण आहे हे तुम्ही त्यांना देत आहात. आणि दुसऱ्याला आनंद देण्या एवढी सर्व गोष्ट कुठलीच मोठी नाही आहे. त्यानंतर समताताई इथे आलेल्या आहे. समताताईंचं इथे स्वागत आहे. आणि समताताई आपल्याशी 2 शब्द बोलणार आहेत. समताताई चौधरी यांना मी विनंती करते की त्या 2 शब्द बोलणार आहेत. पहिले तर मी माफी मागते की मला खूप वेळ झाला यायला, पण जे आपलं नेहमीचं रुटीन लागलेलं आहे की दरवर्षी विधवांचं हळदी कुंकू करायचं, याची तर मी एकदम काय म्हणते स्ट्रॉंग समर्थक आहे आणि असंच व्हायला पाहिजे. तसंच आज मला रिस्पॉन्स खूप छान भरभरून दिसत आहे. आटपत पण आलेला आहे.
खरं तर ह्या ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत, ज्या चांगल्या नाही आहे त्याला कुठेतरी थोडासा फाटा द्यायला पाहिजे असं मला वाटते. ज्या काही गोष्टी चांगल्या असतात त्या आपण स्वीकारायला पाहिजे. आणि ज्या रूढी परंपरेनुसार जर आपला हसबंड नाही आहे तर आपण एक फंक्शन अटेंड नाही करू शकत, याच्यापेक्षा मोठी कोणती बाब असू शकत नाही. एका स्त्रीशिवाय कोणतंही फंक्शन हे अपूर्ण असते. मग तिच्यासोबत तिचा नवरा असो किंवा नसो, नवरा असला तर तिला खूप चांगलं वाटते हे नाही म्हणत मी, पण विद्वांना बाई ह्या पर्टिक्युलर फंक्शनमध्ये नाही यायचं तर तुम्ही एकदा त्या बाईची मनस्थिती विचार कराल की लोक तोंडावर म्हणते की नाही बा तू हिची ओटी नको भरू, तू या काय पाळण्याला येऊ नको. खरंच त्या बाईचा थोडासा विचार केला पाहिजे. आपण माणसांना असं कधी म्हणतो का? माणसांबद्दल आपण असे कधी विचार करतच नाही. त्यामुळं म्हणजे लेडीजना समजून घ्यायचं. मला असं वाटतं माणसांमध्ये हा प्रॉब्लेम येत नाही, माणसं समजूनच घेतात. तर बायांनी एकमेकांना समजून त्यांची मनस्थिती ओळखून कोणासमोरही कोणाचा अपमान नाही झाला पाहिजे असं मला वाटते की एका बाईनीच त्या बाईला समजून घेतलं पाहिजे. ही आपण जे हळदी कुंकू घेतो याच्यावरून असं मला वाटतं हा जरी थोडासा बदल झाला की समोरच्या बाईच्या मनस्थितीचा आपण विचार केला तर आम्ही जिंकलो असं आम्ही समजू. आणि ह्या हळदी कुंकूला खूप खूप शुभेच्छा. थँक्स सोनल, धन्यवाद सगळ्यांचे. आता आपल्या रणरागिणी तर्फे हळदी कुंकू होत असते आणि खरंच सांगते एकट्याच्या भरोश्यावर हा कार्यक्रम होत नाही. हा कार्यक्रम सगळा टीमवर्क असतो आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी खांद्याला खांदा लावून इथे काम करतात. आपण भांडतो, हसतो, बोलतो, पण तरी हा कार्यक्रम आपण सगळ्याजणी मिळून घेतो. म्हणून पहिले तर आपल्या सगळ्या ग्रुपसाठी जोरदार टाळ्या म्हणत आहे मी. आणि त्याच्यानंतर प्रीती आणि उज्ज्वला इथे 2 शब्द बोलतील अशी त्यांना विनंती करते. प्रीती ये लवकर. हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे सोनलताईंनी, हा एक खूप सुंदर उपक्रम आहे. मला पण असं वाटते की ज्या बाह्या असतात विधवा त्यांची म्हणजे गलती काहीच नाही आहे ना. त्यांची जर मिस्टर वारले तर त्यांची काय गलती आहे त्याच्यामध्ये? आपल्याला तर असं वाटतं की सगळ्यांसोबतच आपण हळदी कुंकवाला गेलो पाहिजे आणि त्यांनाही सुद्धा मान मिळाला पाहिजे. त्यांचं आपण ते म्हणतात ना की ते विधवा त्यांना नाही यायला मिळत, त्यांचा जो अपमान असतो तो अपमान नको व्हायला. मला पण असंच वाटतं जसं मॅडमनी सांगितलं चौधरी मॅडमनी की त्यांचा पण अपमान नको व्हायला. मला पण तेच वाटते. आणि खूप खूप धन्यवाद सोनलताईंचे आणि तुमच्या सगळ्या ग्रुपचे पण धन्यवाद. सगळ्यांनी इथे यावं आणि काकूला फक्त हा कचरा शुभाताई या ना. काहीच नाही होत. फोन मध्ये फोन, मोबाईल फोन, त्याच्यासाठी आमचा कार्यक्रम आहे की आम्ही सगळ्यांना फोन मध्ये फोन, मोबाईल फोन सोबत दाखवलं हवं आपले फोन. कोणी आपल्याला काही बोलू शकत नाही. छान वाटते तुम्ही एक मोटिवेशनल आहे आमच्यासाठी की मैं आगे बढ़ रही तुम मेरे पीछे चलो. उज्ज्वला ताई बोलले दोन, काकू बोलता 2 शब्द, 2 शब्द. अरे तुम्ही बोलता ना म्हणून तो या ना तिथेच पाहिजे. निसर्गाचा नियम कधी ऊन कधी सावली, नारायणरावला जन्म देणारी जन्नती माऊली. धन्यवाद. क्रिकेटमध्ये धोनीनं मारला 6, क्रिकेटमध्ये धोनीनं मारला 6. गणेश शाळांना केलं मी 7 जन्मासाठी फिक्स. पंढरपूरच्या मंदिरात हरिनामाचा गजर, विनायकांच्या सेवेत नेहमी मी हजर. हळदी कुंकुवाचे वाण संदीपरावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान. सुप्रथाना घेऊ हाती, कुप्रथाना लावू कात्री, हरीशराव माझी ज्योतिबा मी त्यांची सावित्री. मिळून काम केल्यावर काम होतात लवकर. मी कापते भाजी, प्रवीणराव लावतात कुकर. मी करते सीझर, प्रवीणराव करतात बाळाला
ध्वजारोहणाला गातात राष्ट्रगीत शिवपालरावजीची आणि सुरेखाची जुळली आहे प्रीत. लेख असावा ज्याची सुरुवात असावी पण शेवट असावा, त्याच्या प्रत्येक पानावर आमच्या प्रेमाचा उल्लेख असावा, असा हर्ष आणि मुलांचा जोडा असावा. शिर्डीचे साई निलेश रावजीचे नाव घेता हर्षू आणि मोहिनीची आई. चांदीच्या करंड्यात हळदी कुंकाचा साठा, गणेशरावच्या सुटका दुकात केला असा सोनलताईचा सत्कार अजूनही झालेला नाही आहे. सोनलताई जिथे कुठे आहेत त्यांनी इथे यावे, त्यांचा सत्कार घ्यायचा आहे. आजच्या कार्यक्रमाच्या ज्या अध्यक्ष आहे आणि आयोजक आहे सोनलताई अगरवाल, त्यांचा सत्कार इथे बाकी राहिलेला आहे. त्यांचा सत्कार घेण्यासाठी मी इथे असलेल्या सर्व स्त्रियांना आमंत्रित करते आणि सर्वांनी कुठेही जाऊ नका, त्यांचा सत्कार बाकी आहे अजून. हा सत्कार माझा नाही तर माझ्या टीमचा आहे. मी पहिलेच सांगितलेलं आहे, कोणतंही वर्क हे टीम शिवाय पूर्ण होत नाही. माझ्या एकटीची संकल्पना असली तरी मला हजारो हात लाभलेले आहेत आणि म्हणून मी हा एकटीचा सत्कार घेऊ शकत नाही. माझी माफी असावी, कारण ताई टीम शिवाय हा सत्कार होऊ शकत नाही. आम्हाला शुभाताई समोर या तुम्ही. चलती है गाड़ी उड़ता है धूल, चलती है गाड़ी उड़ता है धूल, नरेश मेरे दिल का फूल जो हरदम मेरे साथ है. थँक्यू. मॅडम संक्रांतीचा सण नेसला काळा खण, गावावर घातली सोडी, चोडीला लावले मणी, केली वेदी फणी, काजळ कुंकू लाली, तयारी झाली सारी. पिठाच्या केल्या पोळ्या, अमित तळांचं नाव ऐकलं ना तर वाजवा की सगळ्या टाळ्या. थँक्यू. शिर्डीचे साई, सुरेगावचे गजानन, शिर्डीचे साई, सोपानगावचं नाव घेते बंटी बिट्टू परीची आई. राहिले शून्य सुनेगाव मिळालं तेच माझं पुण्य. अंगणात होते आंब्याचे झाड, अंगणात होते आंब्याचे झाड, आंब्याच्या झाडाला हिरवा हिरवा पाला, दिगंबरांचे नाव घेते झुकेंगा नाही साला. नमस्कार सगळ्यांना, माझा नमस्कार. आणि आज रणरागिणी तर्फे इथे जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो सोनलताई या 4-5 वर्षापासून तरी राबवत असतील. 10 वर्षापासून राबवत आहेत. सॉरी, मी तर 2च वर्ष झाले जॉईन झाले, पण 10 वर्षापासून राबवत आहे म्हणजे ही कौतुकास्पद बाब आहे. सोन्याच्या अंगठीवर स्वस्तिकची खूण, सोन्याच्या अंगठीवर स्वस्तिकची खूण, कमलेश रावांचं नाव घेते वानखेडेची सून, वानखेडेची सून. धन्यवाद. हॅलो, रंगीत राजेश रावांसोबत गाते मी जीवनात. काळे घेतील कविताताई काळे, नेरेकर काकूचं स्वागत. त्रिफळी पान, रमेशरावचं नाव घेते रात्री रत्नाचा मान.
डब्बे पे डब्बा डब्बे पे खोका. वाटेवर नेहमीच तुला साथ देईन, सप्तपदीच्या वाटेवर नेहमीच तुला साथ देईन. एखादा शर्ट तुला घेईन तर 2 ड्रेस माझ्यासाठी घेईन. विजयरावचे नाव सहवास वाटतोच नेहमी हवा. आकाशात चमकते तारे, जमिनीत चमकते हिरे, पंकजराव हेच माझे अलंकार खरे. गेले पत्र गेले तर अंतर, नंतर मोबाईल आणले, मी राकेश साठी लग्न केले, मी सुभाग्यशाली झाले. अजून एक मराठी नाव अजून आहे का कोणी? सप्तपदीच्या वाटेवर नेहमीच तुझी नको मला मंगळसूत्र, नको मला सरी, नको मला मंगळसूत्र, नको की सांड, सुबह का सूरज, संध्या की सांड, कमल किशोर जी का नाम लेती संक्रांति को आज. गुलाबाची फुलं तोडायला ताजे, लीलाधररावचं नाव घेते सौभाग्य माझे. आरोग्याची फूल, सोपानरावचं नाव घेते ढोलीची सून. ये भी बच्चों दीदी आज ही गई थी आपके घर तो मेरे घर वाले डॉक्टर रेखाताई बडघरे हे 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. रेखा अरविंद बडघरे या ठिकाणी रणरागिणी ग्रुपच्या हळदी कुंकाला आले आहे. खरंच या उपक्रमाचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमीच आहे. सोनूताई अग्रवाल आणि त्यांच्या ग्रुपने खूप छान उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि दरवर्षी त्या करतात. त्यामुळे खूप साऱ्या जणींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो न मोजता येण्यासारखा आहे. पुन्हा एकदा रणरागिणी ग्रुपला माझे खूप खूप शुभेच्छा. केळीच्या पानावर लिहिते शून्य, केळीच्या पानावर लिहिते शून्य, सत्यपालरावा माझे साथी हेच माझं पुण्य आहे. सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान, कुलदीप रावांसारखे पती मिळाले मी आहे भाग्य. तर सोनमताईंनी हा जो उपक्रम केलेला आहे तो खूप छान असा उपक्रम आहे. सगळ्या महिलांना सन्मान मिळवून देणारा आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करते आणि भविष्यातही त्यांनी हा प्रोग्राम असाच सुरू ठेवावा अशी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद ताई आमंत्रित केल्याबद्दल. हळदी कुंकाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि हा उपक्रम राबवल्याबद्दल खूपच धन्यवाद आणि हा उपक्रम असाच चालू ठेवाल अशी सदिच्छा व्यक्त करते. थँक्यू. जो हा उपक्रम आहे तो स्तुत्य तर आहेच आणि वरुडसारख्या ठिकाणी तो राबवला पण जात आहे. पण माझी अशी इच्छा आहे की जे खेडेपाडे आहे तिथे सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जावे जेणेकरून तेथील महिलांना सुद्धा अशा प्रकारचा सहभाग घेता येईल आणि आयुष्याच्या वाटेवर सामोरे जाता येईल. सप्तपदीच्या वाटेवर नेहमीच मनोजची साथ देईल. मनोजरावांसाठी 1 शर्ट घेताना नेहमीच मी 4 साड्या आणि 2 ड्रेस घेईन. प्रदीप रावांचं आहे माझ्यावर खूप खूप प्रेम. equal to 0. 1 minus 1 is equal to 0. किशोरराव is my hero. चांदणी ढगाला देते शोभा, नंदकिशोर रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा. वैज्ञानिकांनी अवकाशात सोडले मोठे यान, भारतरावांचे नाव घेताना हरपले माझे भान. राऊत मॅडम एक उखाणा सांगणार आहे. काळा मणी पिवळा मणी मंगळसूत्राची खून, काळा मणी पिवळा मणी मंगळसूत्राची खून,
प्रदीपरावांची पत्नी आहे, चौधरी घराण्याची सून, चौधरी घराण्याची. झाडाला अमृताचा झरा, नारळाच्या झाडाला अमृताचा झरा. पंकजराव आहेत माझ्या मंगळसूत्रातील हिरा, पंकजराव आहेत माझ्या मंगळसूत्रातील हिरा. आणि विक्की भाऊ जागी, दोघी बहिणींनी जागा घेतलेली आहे. समोर बघायचंय. फूड अँड फेस्टचा मुलींचा स्टाफ, जोरदार टाळ्या उद्या स्वतःसाठी, कारण ह्या नसत्या तर आजची तयारी तुम्ही पाहू शकता, हे होऊ शकली नसती. आज श्री ब्युटी अँड कॉस्मेटिक बाय फूड अँड टेस्ट एक नावाजलेलं दुकान आहे असं मला वाटते, कारण माझा बिझनेस टचवूड फार चांगला चालू आहे आणि त्याचे पिलर्स मी यांना सगळ्यांना म्हणणार आहे, कारण याच्यातली एकही माझ्या दुकानात राहिली नाही तर माझं दुकान जागेवर दिसत नाही. म्हणून सो थँक्यू. आणि आजचा हे जो हातभार आहे तो म्हणजे एक दुर्गा म्हणून ह्या माझ्या मागे उभ्या आहेत सपोर्टिंगला. तर हा माझा फूड अँड फेस्टचा पूर्ण स्टाफ. मनाने इथे बोलवतो हळदी कुंकाला आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो. तर यासाठी माझ्या सोनलताई आणि बाकी सर्व महिला टीम मेंबर्सला माझ्या खूप शुभेच्छा. आणि हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि यासाठी आम्ही सदैव सहकार्य करू. तर सगळ्यांनी यात सहभागी व्हावं आणि सहकार्य करावं अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. सगळ्यांनी इथे येऊन छान एन्जॉय केलं, छान हळदी कुंकू, गप्पा गोष्टी आणि हसणं खिदळणं याचं छान हे झालेलं आहे. मस्त संगम घडलेला आहे आणि हा संगम घडवून आणण्यामध्ये सोनल किती मेहनत घेते दरवर्षी आम्हाला दिसते. माझा उपक्रम राबवला आहे, अतिशय स्तुत्य आहे आणि यासाठी सर्व ग्रुपचे अभिनंदन करते मी. सोनलताईंनी खूप प्रयत्न करून आणि खूप मेहनतीने हा उपक्रम दरवर्षी राबवला, त्यासाठी त्यांचे अभिनंदन. नहीं अभी बहुत धन्यवाद। वो इतने एक्टिव रह के इसमें प्रोग्राम का आयोजन करती हैं, उनके लिए बहुत बहुत धन्यवाद और हमारा स्वागत करने के लिए बहुत बहुत धन्यवाद। तुमचा भाव दूर ठेवावा, आपुलकीची भावना वाढवावी आणि आपलं दुःख विसरून सगळ्यांनी एकत्र यावं, तर यासाठी हा दिवसाचा कार्यक्रम. जीने के लिए सोचा